जनरल स्पेशली फार्माकोडायनॅमिक्स आहे याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. सो येस गाईज, युनिट नंबर 1 मध्ये आपण एक जनरल ओव्हरव्ह्यू घेतला आहे की फार्माकोडायनॅमिक म्हणजे काय आणि फार्माकोकायनेटिक म्हणजे काय. डी स्टँड फॉर व्हॉट दिस द ड्रग डज विथ अवर बॉडी. ठीक आहे. डी म्हणजे काय, तर आपला हा जो ड्रग बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर तो नेमका कशा प्रकारे इफेक्ट शो करतो, तो आपल्या बॉडीवरती कशा प्रकारे रिस्पॉन्स शो करतो, हे झालं फार्माकोडायनॅमिक. आणि फार्माकोकायनेटिक म्हणजे काय, तर रिव्हर्स थिंग, म्हणजेच आपली बॉडी त्या पर्टिक्युलर ड्रग सोबत कशा प्रकारे रिएक्शन शो करते, लाईक ADME, ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रेशन, हे कशा प्रकारे करतं, म्हणजेच झाला आपला फार्माकोकायनेट. या सेशनमध्ये म्हटल्यापेक्षा युनिट नंबर 2 मध्ये आपण कुठल्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत, तर कम्प्लिटली युनिट नंबर 2 हा फार्माकोडायनॅमिक वरती डिपेंड आहे. म्हणजेच काय, तर हा जो पर्टिक्युलर ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे रिस्पॉन्स शो करतो यावरती हा कम्प्लिटली युनिट आहे. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही एखादी पॅरासिटामॉल घेतली, ही पॅरासिटामॉल तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा एंटर करते तेव्हा तुमची बॉडी कशा प्रकारे त्या ड्रगला रिस्पॉन्स शो करते हे कम्प्लिटली या युनिट नंबर 2 मध्ये बघायचं आहे. ठीक आहे. सो येस, इच अँड एव्हरीथिंग आपण डिटेलमध्ये बघूया. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर डेफिनेशन बघितली की फार्माकोडायनॅमिक काय आहे, तर इट इज अ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ what the drug does with our body. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा पर्टिक्युलर ड्रग आहे, हा पर्टिक्युलर ड्रग आपल्या बॉडीमध्ये जेव्हा एंटर झाल्यानंतर तो कशा प्रकारे रिस्पॉन्स शो करतो. ठीक आहे. वेरियस ऑर्गन आहे, वेरियस ऑर्गनमध्ये तो एंटर झाल्यानंतर कुठे कशा प्रकारे तो इफेक्ट शो करतो, कशा प्रकारे ॲब्सॉर्ब होतो, कशा प्रकारे कुठे काय ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करतो, डिक्रीज करतो, याचा सगळ्याचा स्टडी करणं म्हणजेच काय, तर नथिंग बट अवर फार्माकोडायनॅमिक. ही झाली एक बेसिक डेफिनेशन. नाउ गाईज, प्रिन्सिपल काय आहे, कुठलाही ड्रग जेव्हा बॉडीमध्ये एंटर करतो तेव्हा तो नेमका कोणत्या प्रिन्सिपलवरती अफेक्ट करतो हे आपल्याला बघायचं आहे. तर सी गाईज, जेव्हा आपला एखादा कुठलाही ड्रग एंटर करते तर सी ड्रग डू नॉट क्रिएट एनी न्यू फंक्शन. आता जेव्हा बॉडीमध्ये एखादा ड्रग एंटर करतो तर हा कुठल्याही प्रकारचा नवीन असा काही इफेक्ट शो करत नाही. हा काय करतो, तर दे ओनली मॉडिफाय द एक्झिस्टिंग फिजिओलॉजिकल प्रोसेस. म्हणजेच काय, आता वेरियस फिजिओलॉजिकल प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये चालत असतात. ठीक आहे. कुठेतरी काहीतरी इन्क्रीज होतं, कुठेतरी काहीतरी डिक्रीज होतं. तर आपले ड्रग काय करतात, त्याचा जे काही नेचर आहे, ज्या प्रकारे तो बनला आहे, ठीक आहे, तो कुठेतरी काहीतरी इन्क्रीज करणार, एखाद्या रिसेप्टरला स्टिम्युलेट करणार, एखादी बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करणार, किंवा एखाद्या रिसेप्टरला तो ब्लॉक करणार, एखादा फंक्शन तो ब्लॉक करणार. तर मग एकंदरीत काय होत आहे, तर एकंदरीत हा जो काही पर्टिक्युलर ड्रग आहे नवीन काहीतरी करत नाही, जे बॉडीमध्ये एक्झिस्टिंग बायोलॉजिकल प्रोसेस चालू आहे, फिजिओलॉजिकल मोमेंट आहे, त्याच्याचवरती तो एक तर इन्क्रीज रिॲक्शन शो करणार किंवा डिक्रीज करणार. ठीक आहे. सेकंड प्रिन्सिपल काय, तर क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन अ डोस अँड इफेक्ट. ठीक आहे. आता सी ड्रग आणि इफेक्ट यावरती एक बेसिक रिलेशनशिप आहे. जसा आपण डोस इन्क्रीज करणार आहे तसा त्याचा इफेक्ट हा इन्क्रीज होणार आहे. बट ॲट अ पर्टिक्युलर लेवल, ठीक आहे, पर्टिक्युलर लेवलपर्यंत डोस इन्क्रीज केला, इफेक्ट इन्क्रीज होतं. फॉर एक्झाम्पल, आता पॅरासिटामॉलचे एक्झाम्पल घेऊया. मला बॉडी टेम्परेचर आहे आणि मी पॅरासिटामॉल घेत आहे. आता पॅरासिटामॉल घेताना आधी जर डोस मी फक्त 50 mg घेतला तर काय होणार की लाईटली बॉडी टेम्परेचर कमी होणार. 100 mg केला, थोडंफार टेम्परेचर आणखीन कमी होणार. देन 150 केला, आणखीन टेम्परेचर थोडं कमी होणार. असं 200 केला, आणखीन बॉडी टेम्परेचर कमी होणार. म्हणजेच काय होतं की जसा डोज इन्क्रीज होत आहे तसा तो इफेक्ट शो करत आहे, टेम्परेचर कमी होत आहे. मी सडनली माझा जो काही डोज आहे तो 500 mg केला तर काय होणार की माझं बॉडी टेम्परेचर नॉर्मलाइज होणार आफ्टर सर्टन टाइम ऑफ पिरियड. बट पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन पर्यंतच जर माझा डोज मी इन्क्रीज केला, सडनली त्याला 1000 mg केला, तर जे काही नेसेसरी नाही आहे नॉर्मल थिंगला. जर मला एक साधा ताप आलेला आहे तर त्यासाठी तो डोज नेसेसरी नाही आहे, तर मग तिथे काय होणार, इट क्रिएटेड टॉक्झिसिटी. ठीक आहे. सो हा जो काही रिलेशनशिप आहे हा क्वांटिटेटिव्हली आहे. हा सेकंड आपला प्रिन्सिपल. सी ईच अँड एव्हरीथिंग आपण अगदी डिटेलमध्ये बघूया. सो इन केस ऑफ काय होतं की मुलांना फार्माकोलॉजी का एवढं अवघड वाटतं, तर त्या छोट्या छोट्या गोष्टीला अवॉइड करतात. का, तर लाईक बेसिक कन्सेप्ट काय आहे, प्रिन्सिपल काय आहे, याला अवॉइड केलं आणि एकदम त्यावरती जर नोट लिहितो म्हटलं तर ते पॉसिबल होत नाही. तिथं गोंधळतात आणि
येस ऑफकोर्स पहिला युनिट दुसरा युनिट यावरती अख्खा आपलं सेमिस्टर चा जो सिलेबस आहे तो डिपेंड असतं आणि म्हणून हे बेसिक थिंग जे आहे ते आपल्याला ईच अँड एव्हरी पॉईंट डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. अँड वन मोर थिंग, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड होणार आहे का? तर येस ऑफकोर्स नोट्स प्रोव्हाइड होणार आहे. नोट्स कुठले असणार आहे? तर ही जी पीपीटी माझ्या बॅकग्राऊंडला दिसत आहे हीच पीपीटी ॲज अ नोट्स म्हणून तुम्ही यूज करू शकता. यामध्ये सगळे पॉईंट तुमचे एक्झाम रिलेटेड आहे. तुमच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही हे पॉईंट मेन्शन करू शकता. ठीक आहे. सो नो डाऊट ह्या नोट्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे. नोट्स कुठे भेटणार आहे? तर येस ऑफकोर्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे ती लिंक ओपन करायची आहे आणि नोट्स तुमचे आहे. ठीक आहे. सो येस गाईज, ही झाली सेकंड प्रॉपर्टी, सेकंड प्रिन्सिपल. नाव सिलेक्टिव्हिटी, की पर्टिक्युलर ड्रग पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतं. दिस वन इज अ सिलेक्टिव्हिटी. रिव्हर्सिबिलिटी, आता टेम्परेचर कमी केले आहे पॅरासिटामॉलला, बट हा रिसेप्टर आहे, हा पॅरासिटामॉल आहे आणि बाउंड झाला, टेम्परेचर डिक्रीज झाला आहे. बट आफ्टर सम पिरियड ऑफ टाइम जेव्हा माझं बॉडी टेम्परेचर नॉर्मलाइज झालं तेव्हा हा रिव्हर्सिबली डिटॅच होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण बॉडी टेम्परेचर मेंटेन झालंय, त्यापेक्षा जर बॉडी टेम्परेचर ड्रॉप झालं तर ते लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतं. ठीक आहे. सो मग तिथे रिव्हर्सिबिलिटी असणं गरजेचं आहे. अफिनिटी अँड इफिकेसी. अफिनिटी म्हणजे काय? तर एखाद्या ड्रगची ॲबिलिटी टू बाइंड अ रिसेप्टर, हा रिसेप्टर आहे, हा ड्रग आहे, तर याची ही जी काही ॲबिलिटी आहे टू बाइंड दॅट रिसेप्टर इज कॉल्ड एज अफिनिटी. इफिकेसी म्हणजेच काय? तर ॲबिलिटी टू प्रोड्यूस अ रिस्पॉन्स आफ्टर द बाइंडिंग. हा रिसेप्टर आहे, हा ड्रग आहे, बाइंड झाला, त्याच्यानंतर जो काही रिस्पॉन्स शो होतो त्याला आपण इफिकेसी म्हणतो. ठीक आहे. सो हे बेसिक टर्म आहे, बेसिक प्रिन्सिपल आहे ड्रगच्या ऍक्शनचे.